गुड मॉर्निंग. परत एकदा याच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आता आम्ही चाललो आहे पूर्ण फॅमिली मदुराईमध्ये लॉंग हेअर गर्ल मॅगीच्या वळाचा म्हणजे बेबीचं फारसं तिथं करणार आहे आणि त्यांचं जे आपले जे जावळ काढतात ते पण आहे. केवढा गोंधळ चालू आहे सकाळ अजून काय आवरलं नाही. 7 वाजता येणार होती बस. 12:30ची फ्लाईट आहे. पुढे बघूया कसं होतं, तुम्हाला व्हिज्युअल दाखवतो घाईघाईत सगळे. बाळाचे बाळाला काय चल लेट्स गो. सगळे रेडी. भक्ती चालू आहे. साऊंड करतो, साऊंडला रिएक्ट करतो. अरे तेरे को सायकल लग रही ना हो प्लेजर. मॉडिफाय बघ ना कशी केली. इंडिकेटर वगैरे खतरनाक खतरनाक. लेट्स गो. बस आलेली, सामान भरून निघूया आता. मी पण एअरपोर्टवर द्यायला निघालोय सगळे. आता नेहमीप्रमाणे निघाल्यावर मोरया मोरया कोणचं इंट्रोडक्शन राहिलं होतं. संकेतदा, वहिनी, समायरा आणि पुढं शुभमदा बसलाय. अलिबाग ब्लॉग मध्ये 4 जण होते. काय आफ्टर सो मेनी इयर्स, आय थिंक पास्ट 25 इयर्स आर Away. Ayo, he is coming with us for family trip. Clap everybody, clap. Miracle. या ब्लॉग मध्ये पूर्ण फॅमिली ड्रामा आहे. कोण कसं होईल, सगळ्यांचे मूड स्विंग वगैरे तुम्हाला तेच जास्ती बघायला भेटणार आहे. आता बघा सिंगिंग चालू आहे. 2 जणांची पुढं वाशिक चालू आहे. पहिले आपला फोनमध्ये इवान आणि समायरासोबत तसंच बघायला भेटणार आहे. मज्जा मस्ती पूर्ण फॅमिलीचा नेचर तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेल. तुम्ही एन्जॉय करा. दाखवा ना, इथून दिसतोय बाईसाहेब. टाईट कर जरा, टाईट कर जरा. झाली ओजी ओजी. शुभमदा चला चला पहिलं गाणं. तुला जे पाहिजे ते. कोणाला नाही बोल बोल. तुम्ही स्टार्ट करा. जोरात बोला. दिसतोय ना शुभमदा? मी नाही, शुभमदा दिसतोय ना. मी कशाला पाहिजे. अरे शंतनू फक्त हनुमान चालीसा बोलायला नाही तर. शंतनू दाखव मला फुल बोलून. सर्च कर. मान मेरी जाने. मान मेरी जाने. गाण्याचं नाव काय? पप्पांनी सवय लावली. स्वतः बोलत नाही. हा का ब्लॉग मध्ये काय बोल बी रॉ. तुझ्यासाठी एक मीम बघून ठेवलाय. तुझ्यासाठी मीम बघून ठेवलाय मी. बघतो आता. तुम्हाला एक लेंडी. बस रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा. ये पट्टूची गाणे गुट्टुकुन्ना गुट्टुकुन्ना टिक्की पोट्टे वेट्टुकुन्ना नटुक वट्टम चुट्टुकुन्ना.
दोघांचे मला नाही पण तुम्हाला లేకపోతే హీరో లేడురా అందరూ మంచోళ్ళైతే చెడ్డోడేవుడురా ఎవడెంత నిందేసుని ఏమని కరుకరా ఏమన్న సప్తిరి లైఫ్ మిస్టరీ ఇది గొడవాడి స్టోరీ బతుకంటేనే భయం ఇది రాక్షస కావ్యం ఈడ దిన దిన గంటం మా జీవితం पंगेरगलच्या रील मागच्या कष्ट आज तुम्ही बघू शकता सगळ्यांना घेऊन जस्ट आलो एअरपोर्ट मध्ये पोहोचलो म्हणजे आता 10:30चा अरायवल टाइम दाखवत होता गुगल मॅप्स पण आता वाजले आम्हाला 11:40 खूप ट्रॅफिक होती मुंबई ट्रॅफिक सर्च करत नेहमी लेट होतं म्हणून लवकरच निघालो होतो वाटलंच होतं मग आता सगळे येतात एक करून मी लगेज घेऊन निघालो आहे पुढे खूप लगेज आहे कारण 16 जण आहे तर ज्यांना वॉशरूमला जायचं ते पण चालले मग खाऊ पिऊ भेटूया फ्लाईटमध्ये किंवा मध्ये काय घडलं तर ते दाखवतो आईसाठी बाबा मागवली आहे खूप चालायला लागेल थकेल आहे बाळाचं गेली आहे तुझ्यासाठी आणली तू बस चला बाय बाय वेळे घाईघाईमध्ये स्कॅटर झालोय फक्त मी भैया आणि शंतनुदा आहे सोबत मॅगीदी पण सोबत आहे कारण बेबीचं स्ट्रोलर घेऊन आम्ही एका लाईनमध्ये आलो आता पुढे बघूया त्यांना कुठं भेटतो गेटवरच भेटू डायरेक्ट मग पुढे जाऊन खाऊ आणि मग तसंच फ्लाईटमध्ये 20 मिनिट्स लेट आहे मग पुढे मदुरामध्ये जाऊन आज वाटतं मीनाक्षी टेम्पल आहे तर ते पण मी व्हिज्युअल दाखवेल पोचल्यावर तुम्हाला कळेलच मी सांगेलच कुठे जायचे भेटूया पुढे एवढा पाऊस पडतोय मी ते शूज पहिल्यांदाच घातले होते काढून ठेवले अर्धा तास तो प्लेनमध्येच थांबवलं सगळं लगेज पण ओल्लं झालं आमचं सगळ्यांचंच झालं म्हणजे आमचं नाही आता बस आली असेल बाहेर तिथून जायचं हॉटेलवरनं जाऊन मे बी मीनाक्षी टेम्पल फ्रेश वगैरे होऊन चला हा बघा समायरा कशी बसली हाय एन्जॉय करते राईड मीनाक्षी टेम्पलला या आता हा मग तेव्हा पण लवकर या या बाय बाय आता हॉटेलवर बसमध्ये काही मी रेकॉर्ड केलं नाही कारण मी झोपून गेलतो थोडा एक्झॉस्ट झाल्यामुळे आता हॉटेलमध्ये जाऊन रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन मग तुम्हाला मीनाक्षी टेम्पल जायचं आहे तिथे व्हिज्युअल्स दाखवतो खूप मोठं टेम्पल आहे मीनाक्षी सुंदरम म्हणून तिथले मी व्हिज्युअल्स दाखवेल लेट्स गो आता जाऊन मीनाक्षी टेम्पलला जस्ट आवरलं सगळे आवडतात ते मी आणि शुभमला खाली चाललो भूक लागली थोडं खाऊन घेतो चहा वगैरे आणि आता मग त्यानंतर मीनाक्षी टेम्पल 7:30ला पोचायचं आहे राईट टाईम तर आता निघूया भैया काय आवरून आला नाही म्हणून आम्ही दोघं पण चेस खेळतो तोपर्यंत भैया आल्यावर बंद करून लगेच निघू कारण खूप लेट झालं 7:30ला पोचायचं होतं 7:30 ते इथंच झालं सगळ्यांचे तो सगळे जाऊ त्याला इथं पोचलं आणि कळायला मोबाईल बंद केला आहे टोटली मध्ये इथं सगळ्यांनी फोन केला आता मी त्यांना रिक्वेस्ट करतोय जे आमच्यासोबत अंकल आले दाजींचे पप्पा त्यांना मी बोललो काहीतरी ॲडजस्ट करा आता ते बोलले बघू लॉकर घेऊ तिथे चप्पल पण इथंच काढलेत कारण खूप पाऊस पडल्यामुळे चिखल झाला आहे तर बघू भेटला तर मी भारी भारी व्हिज्युअल्स दाखवेल कारण खूप सुंदर मंदिर आहे जर नाही भेटलं तर मग काय मी काय करूच शकत नाही मग भेटूया तुम्हाला मंदिरातनं आल्यावर किंवा मंदिरात आतमध्ये ते बहिणी सगळं लेट केलं काय बोलला मी समायराचं नाव सांगणार पण रिझन आहे आता तुझ्याकडे आणि मॅगी तिकडं दोघांकडे रिझन आहे
रिझन शेपटीवर पाय दिला आता मी घेऊन तर चाललोय फोन, पण बघूया पुढे अलाउड करतात का नाही तर लॉकर घेऊन ठेवायला लागेल. लेट्स सी. बाहेर आलोय दर्शन घेऊन. आतमध्ये काय फोन घ्यायला अलाउड नव्हतं, मी लॉकरमध्येच ठेवला होता. तर सगळं म्हणजे मेन मीनाक्षी टेम्पल आणि स्वयंभू शिवलिंग आहे इथे, तिचं दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. डायरेक्ट आतमध्ये घेऊन गेले ते दाजी लोकल असल्यामुळे. आता इथून जाणार आहे डिनरसाठी, मग तिथून जाऊ हॉटेलवर. आजचा दिवस मे बी डिनरनंतरच संपेल. सेकंड टाईम आलो आहे मी 2 वर्षामध्ये. आणि असं तुम्ही आतमधले व्हिज्युअल्स किंवा काही जी स्टोरी असेल तुम्ही रीड करा. खूप जास्ती लॉंग स्टोरी आहे आणि खूप महत्त्व आहे या मंदिराचं मदुराईमध्ये आणि पूर्ण तामिळनाडूमध्ये. तर तुम्ही नक्की एकदा बघा आणि वाचा या मंदिराबद्दल. भेटूया पुढे. तो बससाठी थांबलो आहे, मग जाऊ रेस्टॉरंट. ओ वेलकम होम. हे मीनाक्षी मंदिर दाखवलं का पिल्लू? आतमध्ये कसं बाहेरून दाखवलं ना. चालू आहे आत्ताच आलो म्हणजे टेम्पलवरून. आता फ्रेश वगैरे रूममध्येच चाललो आहे झोपायला. बोलला आजच्या दिवसाचा एक्स्ट्रा करतो आणि चाललो आहे. तिथे थांबली आहे, घाबरती एकटी. तर मग आता जाऊ. उद्या भेटू. उद्या इव्हनचा बारस आहे संध्याकाळी, तर दुपारी चेन्नई सिल्क्सला जाऊ. थोडंसं सामान सारी वगैरे घेऊ, बघू इथलं, कारण फेमस आहे ते चेन्नई सिल्क शॉप. तर आता बघूया उद्या काय होतं. गुड मॉर्निंग. आत्ता सुटले मी एकटाच लेट उठलो. बाकी सगळेजण खाली नाश्त्याला थांबलेत, म्हणजे करतात आहे. आता 20 मिनिट्स आहे, तर मी पण जाऊन फटाफट करतो. जस्ट ब्रश वगैरे करून फ्रेश झालो आहे. मग आज तर फक्त तुम्हाला जसं काल सांगितलं चेन्नई सिल्क्सला जायचं आहे. आवरतील सगळे आरामात. मग चेन्नई सिल्क्सला जाऊ आणि मग रात्री आपला 7 वाजता 6 वाजता प्रोग्राम आहे इव्हनचा. भेटूयात पुढे. टाइम तस सगळे आवरले का बघा. मला नको बाबा काय, मी आपलं चेन्नई सिल्क्समधून एखादा शर्ट वगैरे घेऊ बस. शॉपिंग करते ना ते इथं, मग इथून चेन्नई सिल्क्स जाऊयात. तर लोकल टॅक्सीने पण सेम रेट सांगितला होता आणि रेड टॅक्सी म्हणून मी त्या ॲप जो जास्त यूज होतो ओला उबरपेक्षा, तर त्याच्यावर पण सेम रेट आहे. म्हणून मग आम्ही प्रिफर केलं ह्याच्यातच जाऊ, कारण फास्ट पण आहे आणि मॅप्स वगैरे लावायची काही झंझट नाही. मी तर कपडे पण चेंज नाही केले, तसं चालतो. आंघोळ वगैरे केली नाही, आंघोळ संध्याकाळी करेल. चला ना. आणि मग तिथून मे बी ते सिल्क कलेक्शनमध्ये आहे माझं पूर्ण. तिथूनच सुनील शेट्टीने ड्रेस घातला होता ना तो अंबानी वेडिंगला, तो दाखवला. 96,000 रुपीज प्राईज आहे त्याची. तो पण बघितला. प्युअर सिल्वरमध्ये हे केलेला आहे तो, 99%. तो पण पाहिला. मी आता चाललो, मला घ्यायचं सिल्कचा कपडा कुर्त्यासाठी एक, तर तो बघू भेटतोय का. आणि मग बाकी लेडीज तर शॉपिंग करतात आहे खाली. भेटूया पुढे. बास्केट घेऊन कधी केला आता बास्केट खाली वरती पण सगळीकडे ह्यांनी कमीत कमी केले असन 50 पेटी झालेले. बघू पुढे. डायरेक्ट ताट लावलं इथं. मेनू कार्ड पण माहिती नाही. शॉर्ट काय माम येतो थांबणार. थायलंडपेक्षा जास्त इथे येते कम्युनिकेशन गॅप. झाला आता मी पण चाललोय आवरायला. असं रेडी व्हायचं नाही यांना. तुम्ही पण नाही रेडी झाले अजूनपर्यंत? झोपले? 6चे 7 होणार मला पण वाटतंय. आता मी पण बघू. मी पण उठून आलोय झोपून. बघतो कोण आवरत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग आंघोळ करून असाच बसतो थोडा वेळ. भेटूया आवरून झाल्यावर. आज बायका नामकरण का लास्ट बबलू. आवरून झाले तर जाऊया.
आता सगळेच येतील बाहेर. असं काही नाही, फक्त थोडा आज वेगळा लुक केला आहे. कुर्ता खाली पैजामा न घालता आम्ही सगळ्यांनी वेष्टी घातल्या आहेत. सगळेजण आवरून रेडी आहे. थोड्या वेळात एंट्री करू. इवन पण रेडी आहे, इवनची मम्मी पण रेडी आहे. पप्पा मम्मी साक्षी सगळे आले, ताई वगैरे, मम्मी आत्या दोन्ही. आता आपण एंट्री करू. Still of the night, I think of you. My heart beats with every thought of you. You're the one I can't let go. In your arms I find my home. Love, sweet love, it's you I'm dreaming. क्रिएटेड कारण इव्हन रडायला लागलं, त्याला बाहेर फिरवायला नेलं. मावशीचा फोटो नाही आला तर डोळ्यात पाणी आलंय. जाऊ दे रडू नको मला, जाऊ दे, रडायला आली. आलाय आता बेबी शांत हो. मावशीचा टर्न येतो वाटतं आता. सोबत आणि फोटो पण काढायला लागतात ते कपलचे सगळ्यांचे. तर जाऊन वरती चालले. दोन्ही काम आहे मला, ब्लॉग पण आणि रील्स पण, फोटो पण, सगळं. जस्ट झालंय जेवण म्हणून, मी तर जेवलो, बाकीचे बाकी आहेत. सगळ्यांचे फोटो रील्स काढून दमलोय मी स्वतः. व्लॉगमध्ये एवढे व्हिडिओज नाही घेतले, ते एवढे यांचे फोटो व्हिडिओज काढलेत, कारण परवा पण आला नाही. तर माझ्या एकट्यावर लोड आला आहे पूर्ण, ब्लॉग पण फोटो पण. अजून यांचे फोटो होत नाही. आता भेटूयात उद्या मे बी. हा ब्लॉग इथेच संपेल. याचा पार्ट 2 येईल. रामेश्वरम, धनुषकोडी, जर लेट नाही आलं तर धनुषकोडी पण, नाही तर फक्त रामेश्वरम. आणि मग परवा त्याचं जे टकलं करणारे आपल्यात जे करतात, जावळ काढतात, ते होणार आहे. सेकंड पार्ट त्याचा असेल. सी यू.